वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणपते नमः. गणपती बाप्पा मोरया. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत कसं करावं, हा उपवास कोणी करावा, कसा करावा, उपवास कधी सोडावा, या दिवशी पूजा मांडणी आपण कशी करावी व कधी करावी, सकाळी की संध्याकाळी हे व्रत करत असताना आपण कोणते नियम पाळावेत, या व्रताचं महत्त्व काय आहे, कथा काय आहे, अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 6 जानेवारी 2026 अंगारकी चतुर्थी आहे, ज्यासाठी चतुर्थी तिथी 6 जानेवारी रोजी सकाळी 8:02 सुरू होईल आणि 7 जानेवारी रोजी सकाळी 6:53 संपेल. त्यामुळे 6 जानेवारी रोजी व्रत करावे लागेल. चंद्रोदय रात्री 8:54च्या सुमारास होईल आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:44 ते 12:26 आहे, जो पूजेसाठी उत्तम आहे. तर राहुकाळ दुपारी 3:03 ते 4:21 आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता. ब्रह्ममुहूर्तावरती किंवा अभिजित मुहूर्तावरती पूजा केली तरी देखील चालेल. तर ज्यांना शक्य नाही त्यांनी संध्याकाळी तिन्ही सांजेला 6 ते 6:30 वाजता ही पूजा मांडणी केली तरीसुद्धा चालेल. संकष्टी चतुर्थीची पूजा मांडणी सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केली तरी देखील चालेल. कोणत्याही संकष्टी चतुर्थीचं व्रत हे चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर, चंद्राला पूजा केल्यानंतरच संपतं. त्यासाठी 6 जानेवारी रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत करणाऱ्यांनी रात्री 8:54 नंतर चंद्राला अर्घ्य द्यावं. नंतर अर्घ्याशिवाय संकष्टी चतुर्थी व्रत पूर्ण होणार नाही. त्यासाठी तुम्ही चंद्राचं दर्शन घेऊन चंद्राची पूजा करायची आहे. पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. पौराणिक माहितीनुसार गणपतीने अंगारक म्हणजे मंगळदेव यांच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिला होता की जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी तिथी येईल तर ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. म्हणून अंगारकी चतुर्थीला श्री गणेशांचे पूजन करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 4थ्या दिवशी विनायक चतुर्थी येते, तर कृष्ण पक्षाच्या 4थ्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत, पूजन आणि कथा आरती करण्याचं महत्त्व आहे. संकष्टी या नावावरूनच कळून येतं की संकट दूर करणारी तिथी. हे व्रत केल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणी दूर होतात, जीवनात सुख शांती येते. हे व्रत पाळणाऱ्यांना चांगली बुद्धी व जीवनात सुख प्राप्त होते. संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला खूप मान्यता दिली जाते. तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं. सर्व संकष्टी चतुर्थीमध्ये याला विशेष महत्त्व दिलं जातं. मराठी संस्कृतीच्या अनुयायांनी या दिवसाचं खूप महत्त्व आहे. महाराष्ट्रात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशांच्या मंदिरात विशेष व्यवस्था केली जाते. अंगारकी हा संस्कृत मूळ शब्द आहे, ज्याचा अर्थ जळलेल्या कोळशासारखा लाल असा होतो. हिंदू भाविकांची अशी ठाम श्रद्धा आहे की भगवान गणेशांची उपासना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी. जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो, श्री गणेश त्यांचं संकट दूर करतात, त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात. गणपतीला विघ्नहर्ता म्हटलं जातं, त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटं सोडत नाहीत. संकष्टी चतुर्थीचा उपवास हे बरेच जण करतात. ज्यांना नवीन उपवास धरण्याची इच्छा आहे त्यांनी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून सुरू करावं. म्हणजे जे पहिल्यांदा संकष्टी चतुर्थीचा उपवास करणार आहेत, नव्याने ज्यांना उपवास धरायचा आहे त्यांनी अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात करायची. अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास करा. तिथीपुढे येणाऱ्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीचा उपवास करून गणेशांची आराधना करायची आहे. ज्यांना उपवास म्हणजे ज्यांची संकष्टी मध्येच मोडलेली आहे, म्हणजे 2-4 संकष्टा करून ज्यांची संकष्टी चतुर्थी चुकून मोडली गेली, त्यांनी परत हे व्रत सुरू करायचं असेल तर त्यांना हे व्रत सुरू करण्यासाठी अंगारकी संकष्टी चतुर्थीची वाट पाहावी लागते. अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही हे व्रत करायला सुरुवात करायची आहे. या दिवसापासून तुम्ही नव्याने उपवास धरू शकता. हा उपवास कोणी करावा व ज्यांचा कामामध्ये सतत अडथळे येत असतात,
तर त्यांनी देखील हा उपवास केला तरी चालेल. संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं तर ते संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळतं. याशिवाय ज्यांच्या घरामध्ये सतत विघ्न येत असतात, संकटे येत आहेत, त्यांनी सुद्धा हा उपवास करू शकता. मुलांनी अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी, बुद्धीची क्षमता वाढवण्यासाठी हा उपवास केला तरी देखील चालेल. किंवा नवविवाहित जोडप्यांनी आपल्याला मुलगा होण्यासाठी, मुलं होण्यासाठी, संतती प्राप्तीसाठी देखील हा उपवास केला जातो. म्हणजे आपली कोणतीही कठीण इच्छा असो, प्रत्येक माणसाने संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्याने, गणेशांची आराधना केल्याने त्यांची इच्छापूर्ती होते व जीवनातील सगळी संकटे हे दूर होतात. संकष्टी चतुर्थीचा उपवास किती संकष्टी धराव्या, तर काही जण संकष्टी चतुर्थीचा उपवास अंगारकीला केल्यानंतरच पुढच्या वेळी जेव्हा अंगारकी येते म्हणजे वर्षभर हे उपवास करतात आणि त्यानंतर हे उपवास सोडतात, हे व्रत सोडतात. तर काही जण आजन्म म्हणजे जोपर्यंत आपल्याला जमेल तोपर्यंत हा संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात. तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार संकष्टी चतुर्थीचा उपवास करू शकता. या उपवासाला नियम असे काही नाहीत. या दिवशी फक्त काळे कपडे परिधान करू नये, गणपतीची आराधना करावी, उशिरापर्यंत झोपू नये. तसेच हे देखील ध्यानात असू द्या की कुणाच्या सांगण्यावरून किंवा स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नका. कारण की मुळातच बाप्पाला भूक सहन होत नाही, त्यामुळे त्यांचे भक्त उपाशीपोटी झोपलेले कदापि त्यांना रुचत नाही. म्हणून त्यांच्या आदेशानुसार चंद्र चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडण्याची पद्धत आहे. त्यामुळे तुम्हाला श्रेयस्कर आणि फलप्राप्ती होते. त्यासाठी दिवसभर उपवास करायचा आणि चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन चंद्राची पूजा करून त्यानंतर चतुर्थीचा उपवास हा सोडला जातो. दिवसभरामध्ये तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. ज्यांना वर्षभरातील येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं शक्य नसेल त्यांनी फक्त अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं तरी देखील चालेल. संकष्टीप्रमाणेच या व्रताच्या आचरणाने देखील संकटे नष्ट होतात, लग्न जमतात, संतान प्राप्ती होते, कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहते, भांडणे मिटतात, परीक्षेमध्ये यश मिळते, पराक्रम घडतो, कीर्ती प्राप्त होते, मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते आणि 21 संकष्टी चतुर्थी व 1 अंगारकी संकष्टी चतुर्थी यांचं हे फळ एकसारखं असतं. त्यासाठी तुम्हाला जर सगळ्या संकष्टी चतुर्थी शक्य नसेल तर फक्त अंगारकी संकष्टी चतुर्थी देखील तुम्ही करू शकता. गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ या धार्मिक ग्रंथामध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थीचं महत्त्व आणि विधी सांगितलेले आहेत. आनंदी आणि समृद्धी जीवनासाठी आणि गणेशांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गणेश भक्तांमध्ये या दिवसाचं खूप महत्त्व आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च प्राणी आणि सर्व अडथळे दूर करणारे मानले जातात. अशाच प्रकारे श्री गणेशांची उपासना केल्याने लोकांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते, समस्या दूर होण्यास मदत होते. अंगारकी चतुर्थी 6 महिन्यातून एकदा येते आणि मोठ्या उत्साहाने आणि समर्पणाने साजरी केली जाते. अंगारकी चतुर्थीचं व्रत करणाऱ्याला वर्षभर संकष्ट चतुर्थीचं लाभ मिळतात. अंगारकी संकष्टी चतुर्थीला येत्या मंगळवारी 6 तारखेला सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर आपली नित्याची कामे आपण आटपायची आहेत. त्यानंतर तुम्ही पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करायचे, चुकूनही काळे वस्त्र परिधान करू नका. त्यानंतर उपवास करायचा आहे आणि या दिवशी पूजा मांडणी तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. मनातल्या मनात दिवसभर ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. गणपतीची पूजा करण्यासाठी ज्या ठिकाणी पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्या ठिकाणी तुम्हाला रांगोळी काढायची आहे. त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू ठेवून दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याच्या साक्षीने आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. त्यानंतर गणपतीच्या मूर्तीवरती पहिल्यांदा पाण्याने, परत पंचामृताने, परत पाण्याने असं स्नान घालून घ्यायचं आहे. स्नान घातल्यानंतर त्यानंतर तुम्हाला अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू ठेवून गणपतीची मूर्ती स्थापित करायची आहे. गणपतीला, गणपती बाप्पांना हळदी कुंकू, गंध, अक्षदा, त्यानंतर कापसाचं वस्त्र, जाण व 21 दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे. जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. 5 फळांचा, मोदकांचा किंवा गुळ खोबऱ्याचा किंवा पिवळ्या मिठाईचा तुम्ही या दिवशी नैवेद्य दाखवू शकता. अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा मांडणी करायची आहे.
तर या दिवशी तुम्ही पूजा मांडणी तुम्हाला करणे शक्य नसेल तर देवघरातल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीचीही त्याच ठिकाणी तुम्ही व्यवस्थित पूजा करू शकता. यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे. सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला सकाळी पूजा मांडली तर संध्याकाळी फक्त हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा व्हायच्या आहेत, आरती करायची आहे. अशा प्रकारे संध्याकाळी पुन्हा एकदा तुम्हाला पूजा करायची आहे. चंद्रदर्शन करण्यासाठी चंद्राला तुम्हाला अर्घ्य द्यायचा आहे. चंद्राला अर्घ्य देण्यासाठी तांब्याभर पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू टाकायचं आहे. चंद्रदर्शन करायचं आहे. चंद्राला हळदी कुंकू व्हायचं आहे, फुलं व्हायची आहेत, अक्षदा व्हायच्या आहेत. त्यानंतर आरती ओवाळून घ्यायची आहे, निरंजन ओवाळून घ्यायचं आहे. या दिवशी तुम्ही कापूर आरती देखील करू शकता आणि चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता. उपवास सोडण्यासाठी सात्विक पदार्थांचा वापर करायचा आहे. त्यानंतर तुम्ही उपवास सोडण्यासाठी या दिवशी गणपती बाप्पाने जे काही मोदकाचा प्रसाद नैवेद्य जो अर्पण केलेला असेल तर तोच प्रसाद म्हणून खाऊन हा उपवास सोडू शकता. तर अशा प्रकारे अंगारकी संकष्टी चतुर्थीचा व्रत करू शकता. तर आज इथेच मी तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चंद्रोदय देखील सांगितलेला आहे, नियम पूजा कशी करायची किंवा चतुर्थीचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर आता आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीची व्रतकथा ऐकणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ मोठा वाटत असेल तर इथेच तुम्ही हा व्हिडिओ एंड करू शकता. ज्यांना कथा ऐकायची आहे त्यांनी हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू केला तरी देखील चालेल. अंगारकी संकष्टी चतुर्थीची व्रतकथा गणेश भक्त आणि वेद वक्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज अवंती नगरीत राहत होते. शिरपा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती. तिला पाहून भारद्वाजाचे तेज द्रव्यभूत झाले. ते पृथ्वीने धारण केले. त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता. तो 7 वर्षाचा झाल्यावर पृथ्वीने त्याला ऋषींच्या स्वाधीन केलं. त्याने त्यांचे उपनयन केले, वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. त्यानंतर तो मुलगा अरण्यामध्ये गेला. त्यानं 1 सहस्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केले. गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्टवर मागण्यास सांगितले. तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचं आहे. माझं नाव त्रैलोक्यात विख्यात व्हावं. आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो. यावर गणेशाने आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो असं वरदान दिलं. तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अंगारकासारखा लाल आहेस म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असं देखील प्रसिद्ध होईल. या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हटलं जाईल व हे व्रत करणाऱ्याला ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रत करणारी ठरेल. तुला आकाशामध्ये स्नान मिळेल व तू अमृतपान करशील असा वर त्याला गणेशांनी दिला. तोच वार मंगळवार होता आणि गणेशांच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं. गणेशांनी आपल्या परमभक्ताला हे वरदान दिलं होतं. यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी तुझ्याच अर्थात अंगारकी या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासक संकष्टी चतुर्थी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे त्यांना मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचं फळ पुण्य युगाने युगे त्यांनाही वाटलं जाईल. त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि ते ऋणमुक्त होतील. ज्या गणेश भक्तांना प्रतिमाशी येणाऱ्या संकट चतुर्थीचं व्रत करणं जमत नसेल अशांनी अंगारकी मात्र न विसरता न चुकता आवर्जून करावी. ज्यामुळे 21 संकष्टी चतुर्थी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार आहे असं वेद वचन देखील दिलेलं आहे. कोणत्याही प्रकारचं सुतक अडचण असल्यास फक्त उपोषण करून गणेश स्मरण करावं व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपवास सोडावा. पूजाविधी करू नये. अंगारकी चतुर्थीला श्लोक म्हणून चंद्रदर्शन करून उपवास सोडावा. श्लोक इथे लिखित स्वरूपामध्ये दिलेला आहे, तुम्ही वाचून म्हणू शकता आणि त्यानंतर उपवास सोडू शकता. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करायचे आहे. गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे. तुम्ही गणपती बाप्पांना जो अभिषेक करणार आहे पाण्याने असो किंवा पंचामृताने, तो अभिषेक करत असताना तुम्हाला अथर्वशीर्ष पठण करायचं आहे. अथर्वशीर्षाचा पाठ तुम्ही 11 वेळा 21 वेळा करू शकता. त्यानंतर तुम्हाला 11 वेळा करायचा असेल तर 10 वेळा अथर्वशीर्षाचा पाठ करायचा. 11व्या वेळी फलश्रुतीसहित पाठ करायचा. त्यानंतर जे काही तीर्थ असेल ते तीर्थ आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. असं केल्याने त्यांच्या बुद्धिक्षमतेत वाढ होते, त्यांना परीक्षेमध्ये यश मिळते. त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करून पाहू शकता.
गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत. 21 दुर्वा हातामध्ये घेऊन तुम्ही संकटनाशन गणेश स्तोत्राचं पठण 11 वेळा करायचं आहे. त्यानंतर या दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहे. असं केल्याने तुमच्या घरातील प्रत्येक विघ्न संकटे दूर होतात व तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होते. आजचा व्हिडिओ इथे संपवते. भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच गणपती चरणी प्रार्थना. धन्यवाद.